कृष्णायण भाग 10. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कौठाळकर. अभिवाचन अदिती पालीमकर. त्या रात्री समुद्र पुरेपूर भरतीच्या उन्मादात होता. समुद्राच्या लाटांवर लाटा भयानक ध्वनी करत एकापाठोपाठ एक तटावर आदळत फेस बनून चूर चूर होत विखरत होत्या. ती रात्र अधिकच काळी, विलक्षण शांत, जणू भविष्याला स्वतःच्या उदरात लपवीत अधिक संभ्रमित करणारी होऊन साऱ्या द्वारकेवर पसरत होती. सरत्या सायंकाळी पट्टराणीच्या महालाच्या गवाक्षात कृष्ण उभा होता, अगदी एकटा. घटकान घटका एकटं बसणं, चिंतन करणं ही गोष्ट कृष्णाला नवी नव्हती. रुक्मिणी लग्न होऊन द्वारकेत आली त्या दिवसापासून तिनं जणू सवयच लावून घेतली स्वतःला घटकान घटका ध्यानमग्न बसणाऱ्या कृष्णाला पाहण्याची. एकांत आणि एकटेपणा यात रुक्मिणीच्या दृष्टीनं फारसं अंतर नव्हतं. कृष्णाची वाट बघत बसणं हे जणू द्वारकेच्या महाराणीच्या नशिबातच होतं. रुक्मिणी अतिशय बुद्धिमान होती. शास्त्रांचा, राजनीतीचा तिचा अभ्यास तिला विदुषी म्हणता येईल इतका सखोल होता. तिच्या पित्यानं कुंडिनपूरच्या महाराजांनी पुत्र रुक्मी आणि कन्या रुक्मिणी यांच्या पालनपोषणात कोणताच भेदभाव केला नव्हता. शस्त्र, अस्त्र, राजनीतीचं पूर्ण शिक्षण त्यांनी या दोघाही भावंडांना दिलं होतं. काही काही वेळा रुक्मिणीला वाटायचं, आपण इतर सामान्य स्त्रीसारख्या असतो, इतक्या विदुषी नसतो तर फार बरं झालं असतं. विचार करून करून रुक्मिणीचं मन थकून जायचं. कृष्ण असाही तिच्यासोबत फार कमी वेळा असायचा, आणि असायचा तेव्हा गोष्टी व्हायच्या राजनीतीच्या. मग केव्हा केव्हा रुक्मिणी लज्जा बाजूला करून कृष्णाला ऐकवायची, नाथ, माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करा ना. अहो, मी तुमची पत्नी आहे, राजसभेतली मंत्री नाही. अगदी कालच संपूर्ण रात्र या प्रसादाच्या भव्य दालनात संपूर्ण रात्र ती जागी होती. एक एक दालन, एकन एक गवाक्ष, एकन एक द्वार नि द्वारपाल तिच्या शाश्वत प्रतीक्षेचे साक्षी होते. कित्येक वर्षांपासून तिच्या महालात रात्रभर जळणारे दिवे पाहून आता त्यांना त्याचं नवलही वाटेनासं झालं होतं. त्याची सतत वाट पाहणं नि तो न आल्यामुळं येणारी निराशा आता सगळ्यांना ठाऊक झाली होती. द्वारकेतील एक एक मार्ग, एक एक नगरजन, एक एक प्रासाद नि एक एक मंदिरातील देवी देवता तिच्या डोळ्यात दिसणाऱ्या जागरणाची कथा जाणून होते. कुंडिनपूरचा वृक्षराजींनी वेढलेला हिरवागार प्रदेश, वीणा आणि भद्रा नद्यांच्या लहानशा त्रिकोणाकार मुखप्रदेशाच्या हिरवाईने युक्त अशा विदर्भातून ती जेव्हा पहिल्यांदा द्वारकेला आली तेव्हा ती कृष्णाची पट्टराणी झालेली नव्हती, पण 16 वर्षांची मुग्ध वधू होती. कृष्णाच्या प्रेमात अंध, कृष्णाच्या आकर्षणात अखंड बुडालेली. त्यांच्या नेत्रात भुवनमोहिनी हास्यात आणि त्याच्या खळाळत्या आवाजात पार वाहून जाणारी भीष्मक कन्या रुक्मिणी. पयोष्णी नदीच्या तीरावर वसलेलं कुंडिनपूर नगर हस्तिनापूरच्या दक्षिणेला होतं. कुंडिनपुराच्या मार्गावर रथातून कृष्णानं जेव्हा रुक्मिणीकडे हात लांबवला तेव्हा पळभर तिनं डोळे मिटले, कुलदैवतेची प्रार्थना केली नि दुसऱ्याच क्षणी स्वतःचा हात तिनं गोविंदाच्या हातात दिला. फूल उचलावं इतक्या कोमलतेनं कृष्णानं तिला उचलून रथात घेतली नि रथ विद्युत वेगानं पाहता पाहता दूर गेला, पार दिसेनासा झाला. रुक्मिणीनं गोविंदाच्या हातात हात दिला तो क्षण तिच्यासाठी अभंग श्रद्धेचा, समर्पणाचा क्षण होता.
त्या क्षणापासूनच आता गोविंद तिचा पती, तिचा ईश्वर, परमप्रभू होता. कृष्णाच्या हातातून रुक्मिणीला सोडवून परत आणण्याची प्रतिज्ञा करून रुक्मी तिचा बंधू विदर्भ सोडून त्याच्या पाठलागावर होता. त्यानं श्रीकृष्णाला आव्हान देऊन त्याच्यावर जबरदस्त आक्रमण केलं होतं. पण कृष्णानं मात्र त्याचा पराभव केल्यानंतर त्याला जीवदानच दिलं होतं. बोटात फूल धरावं तितक्या नाजूकतेनं आपला हात धरणारा तो रसिक प्रियकर विदर्भाच्या त्या विशाल सेनासागराबरोबर लढून स्वतःला श्रेष्ठ वीर समजणाऱ्या भावाला थोड्याच अवधीत पराजित करणाऱ्या त्या अजानुबाहू, पहाडासारखी विशाल भक्कम छाती असणाऱ्या, सिंहासारखा कटिप्रदेश असणाऱ्या नि विशाल तेजस्वी नेत्र असणाऱ्या त्या अलौकिक पुरुषाबरोबर आपण विवाह केला होता. केवळ या गोष्टीनंच रुक्मिणीचं हृदय गदगदून आलं. त्याच्यासोबत ती द्वारकेच्या सागर तीरावर उतरली होती. बरंच काही तिच्या कानावर पडलं होतं त्या सुवर्णनगरीबद्दल. आज ती अद्भुत नगरी डोळ्यांनी पाहिल्यावर आश्चर्यानं ती थक्क झाली होती. चांदी पसरल्यासारखी वाटणारी बारीक उष्मा देणारी इथली रेती, तीरावर उतरताच मूठ भरून घेतलेली उबदार सफेद रेती सर्र करत तिच्या मुठीतून सरकून गेली आणि बारीक बारीक कणांचा हवेतच काही आकार बनत लुप्त झाली. तिच्या स्वामींनं मागे वळून पाहिलं आणि तो प्रसन्न हसला. विलक्षण मधुर मोहक तेच 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 ते स्ववर सर्वांना मोहित करणारं स्मित. तेव्हा नाही लक्षात आलं की ती रेती भरली मूठ नव्हती. तिनं जणू काळालाच आपल्या मुठीत पकडलं होतं. तो मुठीत राहिला नाही आणि निसटून गेला बघता बघता. कोणत्या वर्षी कुणास ठाऊक, थोडा थोडका काळ नव्हता तो. विधिवत विवाह करून कृष्ण तिला या महालात घेऊन आला होता. पण स्वतःच्या महालातली ती पहिली रात्र आणि आजची रात्र दोन्हीत काहीही फरक नव्हता. त्या रात्रीही कृष्ण आलाच नव्हता आणि आज आलाय तर जवळजवळ नसल्यासारखाच. आजही डोळ्यांसमोर येते लग्नाची ती पहिली रात्र. महालातली ती पहिली रात्र अनेक स्वप्नांची रात्र होती. फुलांच्या लांबलचक भरदार माळा, अनेक रंगी फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेली रांगोळी, अत्तराच्या दिव्यांनी सुगंधित अशी ती दालनं आणि रेशमी चादरीनं आच्छादलेला तो भव्य मंचक. जन्मजन्मांपासून या रात्रीची तिनं प्रतीक्षा केली होती. सागर किनाऱ्याकडून भराणत येणाऱ्या वाऱ्याबरोबर आपटणारी उघडी दारं, गवाक्षांची झरोक्यांची दारं, इतस्तः उडणाऱ्या फुलमाला आणि त्याबरोबर ते आले चा होत राहणारा आभास. रेशमी पडद्यांच्या किणकिणाटणाऱ्या घंटिका तिला जणू बासरीच्या सुरांप्रमाणे वाटत होत्या. पण त्याची प्रतीक्षा अखेरपर्यंत प्रतीक्षाच राहिली. छातीवर वैजयंती रुळत असलेला मोर मुकुट धारण करणारा तिचा प्रियकर अखेर आलाच नाही. द्वारकेच्या सागर तटावर रेतीत कुठली तरी नौका फसली होती. कृष्ण ती बाहेर काढायला गेला. तिच्या जीवन नौकेला प्रतीक्षेच्या खोल सागरात लोटून, तिला एकटीला, अगदी अगदी एकटीला सोडून. तिच्या लग्नाची पहिली रात्र होती ती. इतकी तपश्चर्या केल्यानंतरही तिच्या ईश्वराला तिनं प्राप्त करून घेतलंच नव्हतं. तिला समजलं ते. तिला उमजलं होतं तिचा प्रियकर, तिचा पती तिचा एकटीचा नव्हता. त्याचा वेळ आणि तो स्वतः सुद्धा सर्वांचा होता. आधी इतर सर्वांचा आणि जर उरला तर तिचा. कृष्ण तिचा पती होता आणि ती होती द्वारकेची पट्टराणी. खरं तर तिनं हे कधी असलं काही अपेक्षिलंच नव्हतं. ती पहिलीच नव्हती आणि शेवटची पण नव्हती. ती कृष्णावर प्रेम करत होती, त्याची इच्छा धरत होती, त्याच्या चरणी समर्पित झाली होती. तरीही ती एकटीच नव्हती. त्याच्याबद्दल अशा भावभावना असणारी ती एकटीच नव्हती. सगळं गोकुळ, सगळी द्वारका, सगळं हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, एकूण एक यादव,
कुंती माता, पांडव, ज्येष्ठ बंधू बलराम, देवकी माता, सुभद्रा, उद्धव, अक्रूर, विदूर, महर्षी नारद आणि 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 रुक्मिणीच्या हृदयाचा एक ठोका चुकला आणि मोठ्या प्रयासानं तिनं ओठांवर नाव आलं, राधा. किती जणांची कुणाकुणाची नावं घेणार ती? सगळेच्या सगळे कृष्णमय, कृष्णाला समर्पित, कृष्णात लीन झालेले. कृष्ण पण या सगळ्यांसाठी आपले प्राण द्यायलाही मागं पुढं पाहणारा नव्हता. शिशुपालाबरोबर होणाऱ्या विवाहातून स्वतःला वाचवण्यासाठी तिनं जसं कृष्णाला पत्र पाठवलं होतं, तसे सर्वच जण स्वतःच्या अडचणीत, दुःखात कृष्णाचं स्मरण करत आणि कृष्ण सर्वांच्या साह्याला अगदी तत्परतेनं धावून जाई. रुक्मिणीची सतत तक्रार असायची, माझ्यासाठी, माझ्या भावनांसाठी, माझ्या हव्या नको इच्छांसाठी, माझ्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना क्षणभराचा वेळ तरी कुठं होता. आज देखील लोकांच्या तोंडी राधाकृष्ण असंच नाव येई, कुणी रुक्मिणी कृष्ण म्हणतच नव्हतं. खूपदा रुक्मिणीच्या मनात विचार डोकावत असते, असं का? पत्नी आहे मी कृष्णाची, द्वारकेची पट्टराणी आहे मी. विवाह करून कृष्ण मला घेऊन आला आणि तरीही असं का? असं का? भाग 10 समाप्त. क्रमशः